हॅलो फ्रेंड्स, आपल्यासाठी मी आज घेऊन आलो आहे क्लास 10च्या इंग्लिश या विषयामधील पहिली पोयम टीनेजर्स प्रेयर. तर ही ती पोयम आहे बघा, टीनेजर्स प्रेयर. आता तुम्ही म्हणाल की हा व्हिडिओ मी कशासाठी घेऊन आलो आहे. तर आजचा हा व्हिडिओ मी आपल्यासाठी खास घेऊन आलो आहे ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम. राईट द ॲप्रिशिएशन ऑफ द फॉलोविंग पोयम अशा पद्धतीचा एक क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये येत असतो. तर त्यासाठीच आपण ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम टीनेजर्स प्रेयर हे आज बघणार आहोत. आता तुम्ही म्हणाल मग याचा मीनिंग कुठे आपल्याला पाहायला मिळेल. तर त्यासाठी तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी ही प्लेलिस्ट आहे या प्लेलिस्टमध्ये बघा, हा एक व्हिडिओ त्यामध्ये ऑलरेडी देण्यात आलेला आहे. या व्हिडिओमध्ये मी या पोएमचा कंप्लीट मराठी मीनिंग विथ इंटोनेशन आणि त्याच्यामध्ये वर्ड मीनिंग सोबत सांगितलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता याचा मीनिंग पाहण्यासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त या पोएमचं ॲप्रिशिएशन कसं लिहायचं ते तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर बघा आपण पाहणार आहोत ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम टीनेजर्स प्रेयर. तर यामध्ये बघा पहिला जो पॉईंट असतो तो असतो टायटल, ज्याला म्हणतो आपण नेम ऑफ द पोयम. तर ते आपल्याला लिहायचं या ठिकाणी. या पोयमचं नाव, ती पोयमचं नाव काय आहे? अ टीनेजर्स प्रेयर. म्हणून आपण लिहूया अ टीनेजर्स प्रेयर. त्यानंतर विचारलेलं आहे नेम ऑफ द पोएट, किंवा तुम्हाला नुसतं पोएट म्हणून लिहून असते तर या पोएमच्या एंडिंगला पहा, खाली तुम्हाला त्याचे पोएट लिहून दिसलेले असतील. ते आहेत जे मोर्से किंवा जे मोर्स असं आपण त्यामध्ये लिहू शकतो. यामध्ये तिसरा मुद्दा असतो राईम स्कीमचा. राईम स्कीम म्हणजे काय? तर दिलेल्या ज्या रायमिंग वर्ड्स असतात त्यामध्ये प्रत्येक ओळीच्या एंडिंगला येणारे जे रायमिंग वर्ड्स असतात ते कोणत्या ऑर्डरने आलेले आहेत त्याच्यावरून त्याची रायमिंग स्कीम बनते ABCD या क्रमानुसार. तर या ठिकाणी ती जी रायमिंग स्कीम आहे ती आहे ABCB. ठीक आहे, ती कोणती आहे? ABCB. त्यानंतरचा मुद्दा असतो याच्यामध्ये पॉईंट दिलेला असतो फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीचमध्ये बघा आपल्याला काय करायचं असते, त्या संपूर्ण पोएममध्ये कोणते कोणते फिगर ऑफ स्पीच ज्यांना आपण अलंकार म्हणतो ते आलेले आहेत ते आपल्याला बघायचे असते. तर टीनेजर्स प्रेयरमध्ये तुम्हाला कोणते कोणते फिगर ऑफ स्पीच आलेले आहेत? यामध्ये अलिट्रेशन आलेलं आहे, अपॉस्ट्रॉफी आलेली आहे आणि त्यासोबतच मेटाफर सुद्धा आलेला आहे. म्हणून आपण फिगर ऑफ स्पीच त्यामध्ये कोणताही एकही लिहू शकतो किंवा एकापेक्षा जास्तही त्यामध्ये लिहू शकतो. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आणि सर्वात कठीण जाणारा जो मुद्दा आहे तो पॉईंट असतो सेंट्रल आयडिया और सेंट्रल थीम. तर ती तुम्हाला लिहायची असते बघा. मग आता अ टीनेजर्स प्रेयर या पोएमची सेंट्रल आयडिया किंवा थीम काय असेल? तर आपण ती अशा प्रकारे लिहू शकतो. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम इज द टीनेजर्स डिझायर टू बी एबल टू टेक द राईट डिसिजन्स दॅट लीड्स टू सक्सेस इन लाईफ. अशा पद्धतीने तुम्ही या अ टीनेजर्स प्रेयर पोयमची सेंट्रल आयडिया किंवा सेंट्रल थीम लिहू शकता. आणि शेवटी मग तुम्हाला पुन्हा एक पॉईंट याच्यामध्ये दिलेला असतो युअर फेवराईट लाईन्स. तुमची एखादी फेवराईट जी काही लाईन असेल त्या पोएममधली ती तुम्हाला यामध्ये लिहायची असते. जसं मी या ठिकाणी एक फेवराईट लाईन लिहिली, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. तर या पद्धतीने आपण कोणतीही एखादी आपल्या आवडीची फेवराईट लाईन्स तुम्ही त्यामध्ये लिहू शकता. कधी कधी याच्यामध्ये तुम्हाला रायमिंग पेअर्स सुद्धा लिहायला असते किंवा कधी कधी त्याच्यामध्ये एक प्रकारे नंबर ऑफ स्टांजाज सुद्धा तुम्हाला लिहायचं असते. तर ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये योग्य प्रकारे कॅल्क्युलेशन करून ते लिहू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो होतो. तो असा की आपल्याला जो एक क्वेश्चन येतो ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम, तर त्यामध्ये प्रत्येक पोएमचं ॲप्रिशिएशन तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. ही पहिली पोएम आहे आज.
यानंतर पुन्हा अजून दुसऱ्या पोएम, तिसरी पोएम अशा सर्वच पोएमचं ॲप्रिशिएशन मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम 1.1 अ टीनेजर्स प्रेयर. ठीक आहे, तर आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर याला आपण एक लाईक करा आणि इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना सर्वांना आपण याला शेअर करायला विसरू नका. आणि हे चॅनल एज्युकेशनल बनवर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. ही एक प्लेलिस्ट आहे बघा क्लास 10ची. यामध्ये क्लास 10च्या इंग्लिशमधील संपूर्ण ग्रामर आणि संपूर्ण ज्या पोएम्स आहेत त्या पोएम्सचा मराठी मीनिंग विथ वर्ड मीनिंग मी दिलेला आहे. त्या प्लेलिस्टवर आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ती प्लेलिस्ट आपण ओपन करून ते संपूर्ण व्हिडिओज आपण पाहून घेऊ शकता. ठीक आहे, अशाच प्रकारचे व्हिडिओज पुन्हा एकदा मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.